नमस्कार। हे 1 वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे। आता हे मोठ्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं। त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा मी रवा टाकला आहे। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। नंतर 1 चमचा बडीशोप आहे आणि अर्धा चमचा काळी मिरी आहे। तर ही म्हणजे 10-15 काळी मिरी अशा गरम तव्यावरती फक्त टाकायच्या आणि टाकून असं हलवून लगेच काढायच्या। आता हे कोमट दूध घेतलं आहे। हे ना त्याच्यामध्ये 1.5 वाटी पूर्ण दूध लागलं आहे। तर तुमच्या गरजेनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये बॅटरमध्ये दूध टाकून घेऊ शकता। तर आता हे बघा, आता हे परत अर्धी वाटी टाकते। बॅटरनं असं व्यवस्थित एकदमच नाही टाकायचं, नाही तर याच्यामध्ये गुठळ्या होतील, गाठी पडतील, म्हणून थोडं थोडं करूनच हे बॅटर बनवायचं आहे। आता त्याच्यामध्ये मी 2 चमचे दही टाकलं आहे। 2 चमचे दही टाकून झालं की नंतर हे चांगलं फेटून घ्यायचं। चांगलं फेटून झालं की तोपर्यंत बडीशोपाने आपण काळी मिरी वाटून घेतली आहे। आता ती वाटलेली काळी मिरी आणि बडीशोप बाजूला ठेवायची। नंतर ह्याच्यामध्ये 2 चमचे मी घरातली ही मलाई आहे ती टाकली आहे। ती टाकून आपण परत फेटून घ्यायचं आहे। नंतर हा आपला जो बडीशोप आणि काळी मिरी आहे ते टाकायचं। त्याच्यानंतर मग अर्धा चमचा मी इलायची पावडर टाकली आहे। इलायची पावडर टाकून झाली की 1 चमचा साखर टाकायची। 1 चमचा साखर टाकायची, जास्त नाही टाकायची। आणि हे टाकून चांगलं फेटून घ्यायचं। बघा, पूर्ण याची कन्सिस्टन्सी अशी झाली पाहिजे। आता ह्याच्यामध्ये 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी करून आपण ह्याचा पाक करून घेणार आहोत। तर ह्याच्यामध्ये मी साखरेचे केसरचे धागे टाकले आहेत। केसरचे 10-15 धागे टाकायचे। आणि नंतर ह्या बॅटरमध्ये पण मी केसर टाकलं आहे थोडंसं। आणि पाकामध्ये थोडीशी इलायची पावडर टाकून आपण त्याचा पाक बनवून घ्यायचा। आता हे एका पसरट पॅनमध्ये मी तूप गरम करत ठेवलं होतं। तर त्याच्यामध्ये आपण असे हे मालपोहे करून घ्यायचे। हे बघा, एका पाठोपाठ एक असे 2-2, 3-3च्या बॅचमध्ये चांगलं हे ना भांडं पसरट पाहिजे आणि चांगलं ते असं एकदम एकदम त्याचं स्मूथ बॅटर झालं पाहिजे। हे बघा, एका पळी मध्ये घेतलं की पटकन टाकून घ्यायचं आणि लगेच पळी उचलायची। असं करून आपण हे चांगले भाजून घ्यायचं आहे। कारण जसं टाकलं तसं त्याला सारखं हात नाही लावायचं, ते आपोआप वरती आलं की नंतर आपण पलटायचं आहे। आता हे पलटून झालं की असं एका पाठोपाठ एक मी तळून घेतले आहेत। आता हे तळून झालेले गरम गरमच साखरेच्या पाकामध्ये टाकायचे आणि 2-3 मिनटं ठेवायचे आणि लगेच काढून दुसऱ्या भांड्यामध्ये ठेवायचे। हे बघा, हे गव्हाचे असे मालपोहे तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून सांगा। आणि माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।